नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एका वकिलाबद्दल. ॲडव्होकेट असीम सरोदे. सत्य किती जरी कठोर असलं, तर ते सत्य बोलण्याची हिंमत ठेवणारा वकील म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्यांची बोलायची भाषासुद्धा अतिशय तीक्ष्ण आहे. म्हणजे जे चुकीचं वागणारे जे लोक आहेत, त्यांना अतिशय झोंबेल अशा प्रकारची त्यांची भाषा असते. आणि ह्या हिमतीची त्यांना आज किंमत पण मोजावी लागत आहे. त्यांच्या वकिलीची जी सनद आहे, ती 3 महिन्यासाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडनं रद्द करण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही आहे, तर हा प्रश्न वकिलाच्या स्वातंत्र्याचा आणि न्यायव्यवस्थेवरील आपला असलेल्या विश्वासाचा हा प्रश्न आहे. असीम सरोदे हे पुण्यातील एक प्रसिद्ध वकील, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. ज्यांनी नेहमीच न्याय, संविधान आणि मानवाधिकारांसाठी ज्यांनी लढा दिला. त्यांची अनेक ठिकाणी तुम्ही भाषणं ऐकलेली असतील. मी त्यांचं पहिलं भाषण ज्यावेळेस माणिकचंद पहाडे लॉ कॉलेजमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी होतो, त्यावेळेस तापडिया नाट्यमंदिरमध्ये मी त्यांचं पहिलं भाषण ऐकलेलं होतं. आणि त्या भाषणातनं मला कुठेतरी जाणीव झाली, की आपलं वकील म्हणून आपण जरी आपलं करिअर ऑप्शन म्हणून जरी आपण इकडे आलेलो असेल, ठीक आहे, तरीसुद्धा फक्त क्लायंटकडनं फीस घेणं आणि आपली उदरनिर्वाह भागवणं, आपली रोजीरोटी भागवणं, ठीक आहे, हे एवढंच फक्त वकिलाचं कर्तव्य नाही आहे. ठीक आहे, एवढ्यासाठीच आपला जन्म झालेला नाही आहे. ठीक आहे, तर देशामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काही चुकीचं घडत असेल, ठीक आहे, वैद्यकीय क्षेत्र असू द्या, सार्वजनिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कुठे जरी काही चुकीचं घडत असेल, तर त्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं काम वकिलाचं आहे. हे चुकीचे पायंडे जर कुठे काही पडत असतील, तर त्या चुकीच्या पायंड्याच्या विरोधात सुद्धा आवाज उठवण्याचं काम आपल्या सगळ्या वकिलांचं आहे. आज आपण आपले क्लासेस आहेत, आपण जजेस घडवण्याचं काम आपण करतो. हे काम करत असताना मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतो. मला बरेच काही विद्यार्थी म्हणतात, सर तुम्हाला हे सगळं करायची काय गरज आहे? तुम्ही विनाकारण लोकांचा काही विरोध घेताय. ठीक आहे, विरोध घेण्यासाठी हे करत नाही आपण. ठीक आहे, कुणाचा विरोध करून त्याच्यामध्ये आपला आता सरोदे साहेबांचं जसं नुकसान झालं, तसं नुकसान मला माझं कशासाठी करून घ्यायचंय? ठीक आहे, हे आपण फक्त विरोध घेण्यासाठी किंवा आता स्वतःचं नुकसान करून घेण्यासाठी करत नाहीये. ठीक आहे, हे आपण आपली जबाबदारी म्हणून करतोय. ठीक आहे, आज असीम सरोदे साहेब म्हणजे त्यांची माझी अशी काही पर्सनली ओळख नाहीये. ठीक आहे, तरीसुद्धा मी हे करतोय. कारण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपल्या सगळ्यांनी ओळखून वागलं पाहिजे. वकील लोक जे आहेत, आपला जन्म असा शांत राहण्यासाठी आणि फक्त आपलं पोट भरण्यासाठी आपला जन्म झालेला नाहीये. ठीक आहे, इतिहास साक्षी आहे. त्याचे काही दाखले मी तुम्हाला देणार आहे. पण त्या अगोदर मुळात हा विषय काय होता हे समजून घेऊया. मुळात हे सगळा वाद कशापासून निर्माण झाला? ठीक आहे, जी शिवसेना पक्ष आहे तो उद्धव ठाकरेंचा का शिंदेंचा? हे जे कोर्टामध्ये वाद चालू आहे, यासाठी उद्धव साहेबांनी एक त्याच्यामध्ये जनता न्यायालय त्याच्यामध्ये घेतलेलं होतं. आणि ह्याच्यामध्ये त्यांची बाजू मांडण्यासाठी जवळपास 38 मिनिटाचं भाषण त्याच्यामध्ये असीम सरोदे यांनी केलं. त्याच्यामध्ये त्यांची काही वाक्य होती. तर पहिले ते असं बोलले, की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी अत्यंत महत्त्वाच्या पदावर आहे, पण फालतू माणूस आहे. ठीक आहे, फालतू हा शब्द त्यांनी वापरला. त्याच्यानंतर न्यायव्यवस्था राजकीय दबावाखाली आहे. काही म्हणजे न्यायाधीश भ्रष्ट आहेत. राहुल नार्वेकर यांच्याकडे सुप्रीम कोर्टाने विश्वासाने निर्णय पाठवला, निर्णय पाठवला, ते निर्णय घेतील म्हणून पाठवला, पण त्या कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात राहुल नार्वेकर यांनी केला. अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत त्यांची त्या भाषणामधली, ही वादग्रस्त समजण्यात आली. ह्या भाषणांवर याचा आक्षेप घेऊन दाभोळकर नावाच्या वकिलांनी त्याच्यावर एक तक्रार बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडे केली. आता या तक्रारीवर सुनावणी सुरुवातीला एक सदस्यीय समिती समोर झाली. उदय वारुंजीकर सरांच्या समोर ते झालं. वारुंजीकर सर अत्यंत चांगले वकील आहेत. ठीक आहे, माझे सुद्धा त्यांच्यासोबत चांगले तसे संबंध आहेत. ज्यावेळेस एमपीएससीने सगळ्या परीक्षांसाठी 1 वर्षाचं रिलॅक्सेशन वगैरे दिलं, पण जेएमएफसीसाठी मात्र तो निर्णय त्यांनी दिला नाही. जेएमएफसीच्या लोकांना तो रिलॅक्सेशन दिलं नाही. त्यावेळेस आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांची बाजू मांडण्याचं काम वारुंजीकर सरांनी केलं होतं. आपण तिन्ही बेंचेसला आपण पिटिशन केलं होतं. नागपूर बेंच असू द्या, संभाजीनगर असू द्या आणि प्रिन्सिपल बेंच आपलं बॉम्बेचं असू द्या. तिन्ही ठिकाणी त्याच्यामध्ये आपण पिटिशन्स केल्या होत्या आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम वारुंजीकर सरांनी केलं. ठीक आहे, अत्यंत चांगले वकील आहेत. त्यांचा कायद्याचा अभ्यास अतिशय गाढा अभ्यास आहे. तर या माणसाने सुद्धा त्याच्यावर निर्णय न देता काय केलं, की प्रथमदर्शनी दिसतंय असं काहीतरी झालेलं आहे, पण पुरावे जसे सिद्ध होत नसल्यामुळे आम्ही ते 3 सदस्यीय समितीकडे पाठवतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते पुढे 3 सदस्यीय समितीकडे पाठवलं. मे बी त्यांना हा चुकीचा पायंडा आपल्या स्वतःच्या नावावर ते बिल फाटू द्यायचं नसेल, म्हणून त्यांनी केलेलं असेल किंवा अजून कुठलं कारण असेल, त्यांना स्वतःला ते माहिती असेल. असो, पण पुढे ज्यावेळेस ते 3 सदस्यीय समितीकडे गेलं, त्या 3 सदस्यीय समितीने त्याच्यामध्ये काय निर्णय घेतला? 3 सदस्यीय समितीमध्ये विवेकानंद घाटके हे आपले बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे चेअरमन सुद्धा होते. ह्या सगळ्यांनी असं सांगितलं, की हे सगळं अपमानास्पद आहे. न्यायव्यवस्थेचा सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी अपमान झालेला आहे. असं समजून त्यांनी 3 महिन्यासाठी
असीम सरोदे यांची सनद जी आहे त्या ठिकाणी कुठेतरी रद्द केलेली आहे. मित्रांनो, आज आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीवर बोललं पाहिजे, की ज्या राज्यपालांबद्दल ते बोलले, की राज्यपाल अत्यंत महत्त्वाच्या पदावर बसलेला आहे, पण फालतू माणूस आहे. ठीक आहे, हा राज्यपाल हे स्वतः म्हणजे यांनी खूप सारे वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. म्हणजे या राज्यपालांनी स्वतः बोलत असताना कुठल्याही प्रकारचं तारतम्य ठेवायचं नाही. पण त्यांच्याबद्दल बोलताना मात्र आपण तारतम्य ठेवायला पाहिजे. तुम्ही जर यांची काही वक्तव्य जर बघितली, ते असं बोलले होते, की छत्रपती शिवाजी महाराज हे पुरातन काळाचे प्रतीक आहेत. सध्याचे जे जनक असायला पाहिजे, सध्याचे जे नेते असायला पाहिजेत, हे केंद्र सरकारचे आपले मंत्री गडकरी साहेबांसारखे लोक आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना पुरातन काळाचे प्रतीक म्हणायचं आणि जे सध्याचे सरकारमधले जे मंत्री आहेत, जे सध्याच्याला कितीतरी वादांमध्ये आहेत, तर त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये नेते म्हणायचं. पूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त करण्यात आला होता. ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल असून गुजराती व राजस्थानी लोकांशिवाय मुंबई टिकणार नाही. अशा प्रकारे प्रांतीय भावना दुखावणारे विधान सुद्धा ह्या राज्यपालांनी केले होते. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचं लहान असताना लग्न झालं, ते काय विचार करत असतील? ठीक आहे, अशा निर्लज्ज प्रकारची टीका टिप्पणी करायची काहीच गरज नव्हती. पण तरी सुद्धा हा राज्यपाल तशा प्रकारच्या टिप्पण्या करत होता. आणि या राज्यपालांना जर कोणी फालतू म्हणत असेल, ठीक आहे, तर तुम्ही सांगा. तर मी नाही बोलणार, तुम्ही सांगा चुकीचं याला म्हणता येईल का कुठल्या अँगलने? ठीक आहे, म्हणजे यांच्या जिभेला मात्र अजिबात तारतम्य नाहीये. कुठेही काही बोलून जातात ते. पण त्यांना साधं फालतू सुद्धा म्हणायचं नाही. ठीक आहे, सर्वात गंभीर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा यांच्यावर टीका केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितले, की राज्यपालांचा निर्णय कायद्याला अनुरूप नव्हता. ठीक आहे, फ्लोर टेस्टचे निर्णय असू द्या, ठीक आहे, शपथविधी असू द्या, गाजलेला शपथविधी, पहाटेचा शपथविधी, अशा कित्येक प्रकारच्या घटना आपल्याला बघायला मिळतील. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एखादा वकील जर राज्यपालांवर टीका करत असेल, तर ती असमान कसं काय होऊ शकते? ठीक आहे, तर ती आपली संविधानिक जबाबदारी आहे. म्हणजे जिथे कुठे काही चुकीचं होत असतं तिथे वकिलांनी आवाज उठवलाच आहे. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही कुणाचाही अपमान करण्यासाठी ते नव्हतं. ठीक आहे, तर ते त्यांचं कर्तव्य होतं सांगणं. जर चुका दाखवणं हा जर गुन्हा असेल तर सुधारणा कशा काय होतील? कशा सुधारणा होतील? ठीक आहे, दाभोळकरांनी जी तक्रार केलेली आहे, म्हणजे स्वतः हा माणूस राजकीय प्रकारच्या लोकांसोबत म्हणजे याचे संबंध आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांसोबत याचे फोटो आहेत. आणि अशा माणसांनी केलेल्या तक्रारीवर जर बार काउन्सिल जर असं रिॲक्ट करत असेल, तर ते कुठेतरी विचार करण्यासारखं आहे. याच्यावर सुद्धा आपण सगळ्यांनी कुठेतरी म्हणजे सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो, 3 महिन्याचं निलंबन जाहीर केलेलं आहे. बार काउन्सिलने त्यांना तंबी देऊन सुद्धा त्याच्यामध्ये एक संदेश देऊ शकलं असतं, की वकील लोकांनी अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊ नका, भाषणं करू नका, असं काहीतरी तंबी देऊन बघायची किंवा एखादा आदेश तसा काढणं गरजेचं होतं, की वकील लोकांनी असं काहीतरी इथून पुढे करू नका. असं जरी केलं असतं तरी सुद्धा ते चाललं असतं. पण इतकी कठोर शिक्षा दिली. ऑगस्टमध्ये निर्णय घेतला आणि तो आता सांगितला जातोय आणि सांगताना असं सांगितलं जातं, की इथून पुढे 3 महिने ते लागू असेल. नोव्हेंबरमध्ये आता त्या केसचं हिअरिंग आहे. म्हणजे त्या धर्तीवर हे केलं जातंय का, असं सुद्धा कुठेतरी प्रश्न विचारला जातोय. मित्रांनो, हा निर्णय न्यायसंस्थेचा सन्मान राखण्यासाठी आहे का? का सत्ताधाऱ्यांच्या टीकेला कुठेतरी गप्प करण्यासाठी आहे? असा प्रश्न आज लोक विचारत आहेत. बार काउन्सिलने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की आपण एक कायदेशीर संस्था आहोत. आपण राजकीय संस्था नाही आहोत. आपल्याला राजकारणाचं देणं-घेणं नसायला पाहिजे. ठीक आहे, इतिहास साक्षी आहे. जगात अन्यायाविरुद्ध पहिला आवाज वकिलांनीच उठवलेला आहे. ठीक आहे, महात्मा गांधी आपले एक निष्ठावंत वकील होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांनी वंशभेदाविरुद्ध लढा दिला. नेल्सन मंडेला सुद्धा वकील होते, ज्यांनी तिथेच दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेद संपवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अब्राहम लिंकन सुद्धा वकीलच होते. त्यांनी गुलामगिरीविरुद्ध झगडा देण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वकील होते. संविधानाच्या माध्यमातून सामाजिक समता निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. ठीक आहे, असे कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील, जे सगळे वकील लोकांनी सगळं केलेलं आहे. हे सगळेचे सगळे वकील होते. जर त्या काळी त्यांना कोणी म्हटलं असतं तुम्ही जास्त बोलताय तुम्ही, म्हणून जर त्यांना कोणी गप्प बसवलं असतं, ठीक आहे, तिथे जर आपली आजची महाराष्ट्र बार काउन्सिल आणि गोवा जर असतील, ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्राची बार काउन्सिल आणि गोवा जर तिथे असती आणि त्यांनी जर त्यांना गप्प बसवलं असतं, तर आजचा न्याय आणि स्वातंत्र्याची फळं आपल्याला चाखता आली असती का? ठीक आहे, म्हणून मला कुठेतरी असं वाटतं, की हा सगळा इतिहास आपण आठवायला पाहिजे. वकील जर बोलला नाही तर समाज अंधारामध्ये निघून जाईल. ठीक आहे, असीम सरोदेंना सुद्धा त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे, जो इतके दिवस न्यायासाठी झटणारा माणूस आहे. ठीक आहे, म्हणजे मला असं अजिबात वाटत नाही, की आपल्या बोलण्यानेच त्यांना न्याय मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे दुबळ्या सगळ्या लोकांना न्याय देणारा तो माणूस आहे. ठीक आहे, तो स्वतःसाठी न्याय मागणं त्या व्यक्तीला चांगलंच माहिती आहे. पण तरी सुद्धा एक आपली तरी जबाबदारी आहे. माझी एक जबाबदारी म्हणून मी काम करत आहे. ठीक आहे, ते जे बोलले ते सत्याबद्दल बोलले, प्रणालीबद्दल बोलले, सुधारणा मागण्यासाठी ते बोलले.
जर वकिलांचं स्वातंत्र्य दाबलं तर इथून पुढे न्यायासाठी कोण उभं राहील? बार काउन्सिलने सुद्धा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की वकिली म्हणजे आपला काय फक्त व्यवसाय नाहीये, तर तो न्यायाचा आवाज आहे. आणि तो न्यायाचा आवाज जर कोणी उठवत असेल तर त्याचा आवाज आपण दाबण्याचं काम आपण नाही करू शकत. आज सरोदे साहेबांवर जी कारवाई झालेली आहे, उद्या दुसरं कुणावरती होऊ शकते. आणि ज्या दिवशी न्यायालयावर सत्य ज्या दिवशी अशा प्रकारच्या कारवाया होतील, त्या दिवशी न्यायालयामध्ये सत्य बोलायला कोणीच उरणार नाही. जे प्रश्न सरोदे विचारत होते ते प्रश्न विचारणं प्रत्येक जागरूक नागरिकाचं कर्तव्य आहे. ठीक आहे, न्याय मिळाला पाहिजे, स्वातंत्र्य वाचलं पाहिजे, संविधानाचा आवाज त्याच्यामध्ये ऐकला गेला पाहिजे, संविधानिकदृष्ट्या निर्णय योग्य असले पाहिजेत. हे सगळं कुठेतरी व्हायला पाहिजे. हे सगळं जर समजा त्याच्यामध्ये बोलणारं जर कोणी शिल्लक राहिलं नाही, उद्या जर सगळं वकिलांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं की तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायचं नाही, तुम्ही एखादा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक्सप्लेन करायचा नाही, एखादा विधानसभेचा अध्यक्ष काही चुकीचं बोलला तुम्ही त्याला काय बोलायचं नाही. ठीक आहे, एखादा म्हणजे राज्यपाल जर लोकांच्या भावना हे करण्यासाठी काही जरी बोलत असेल तर त्या राज्यपालाबद्दल कोणीच काही बोलायचं नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही चुकीचं वागणं म्हणजे ते योग्य, चुकीचं जर कोणी वागणं त्याच्यात चुकीचं नाही. चुकीचं वागणं चुकीचं नाही, पण चुकीचं वागलेलं जर कोणीतरी चुकीचं म्हणत असेल तर ते जर चुकीचं असेल तर अशा वेळेस मात्र दुर्दैव आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की जे चुकीचं होतंय ते आपण एक वकील म्हणून तरी, ठीक आहे, एक वकील म्हणून प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर चुकीचे पायंडे जर पडत असतील, हा एक प्रकारचा चुकीचा पायंडा आहे असं माझं स्वतःचं मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकतं. तुम्हाला वाटू शकतं की बरोबर आहे, वकिलांनी असं बोलायला नाही पाहिजे, तुम्ही तसं म्हणू शकता. तुमचं जे काही मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल की खरंच हे सगळं जे पडलेला पायंडा आहे हा चुकीचा आहे, हे आपल्या बार काउन्सिलपर्यंत पण पोहोचायला पाहिजे की अशा प्रकारचे चुकीचे पायंडे पाडून चालणार नाही, तर हा व्हिडिओ आपल्या लीगल फ्रॅटर्निटीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, प्रत्येकापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे. आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण जो न्यायाचा आवाज आहे, जो सत्याचा आवाज आहे, ठीक आहे, तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रयत्न करत असतो. धन्यवाद मित्रांनो.